नाशिकमधल्या एक डॉक्टर मॅडम आहेत, स्वतः पती पत्नी दोघेही डॉक्टर आहेत. त्यांनाही 7व्या महिन्यात जाणवलं की बाळाच्या हृदयाला होल आहे. आता 7व्या महिन्यात समजल्यानंतर तुमच्याकडे काही ऑप्शन नाही आहे, कंटिन्यू तर करायचंच आहे. आई घाबरली, वडील घाबरले. आता मेडिको असल्यामुळे जास्त घाबरले, बिकॉज त्यांना त्या टर्म्स माहिती होत्या. त्यांनी अनेक डॉक्टरांना विचारलं, काही झालं आता पर्याय नाही आहे, कंटिन्यू केलं. त्या आईला माझ्या अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन या टेक्निक्स मी शिकवलेल्या होत्या, त्यांनी त्या फॉलो केल्या आणि डिलिव्हरी झाली. डिलिव्हरीनंतर बाळाला स्कॅनिंग केलं गेलं आणि ॲब्सोल्युटली बाळाच्या हृदयाला कसलंही काहीही प्रॉब्लेम नव्हते. अशा किमान 1001 केसेस माझ्याकडे. क्या बात है. मला असं वाटतं की आपल्या शरीरामध्ये नवनिर्माण करण्याची क्षमता आहे. तुम्हाला एखादा मच्छर चावला, व्हायरसेस आले, तर त्याच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी अँटीबॉडीज क्रिएट आपोआप होतात. शरीर नवनिर्माण करण्याची क्षमता शरीराकडे आहे. आज युट्रसमध्ये बाळ वाढतंय, तर ते बाळ कोणी बाहेरचा फॅक्टर येऊन वाढतंय का? नाही आहे. त्या आईच्याच शरीरातल्या काही सेल्स जात आहेत, त्या बाळाला जोडल्या जात आहेत आणि बाळाचं शरीर फॉर्म होत आहे.